प्रत्येक घरातली चव आणि प्रत्येक घरातली पदार्थ करायची पद्धत ही वेगळी असते. आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरात असं काहीतरी जुनं आहे, जुनी चव आहे, जुन्या पदार्थांच्या आठवणी आहेत आणि तुम्हाला ते सगळं जगासमोर आणायचं असेल तर आम्ही तुमचं स्वागत करायला तयार आहोत. खाली नंबर आहे, त्याच्यावरती संपर्क करा, पदार्थांचे छान छान फोटो पाठवा किंवा बायो मध्ये इंस्टाग्राम वरती लिंक आहे त्याच्यावरती पाठवा. हो की नाही? वा, चोंग्यांसाठी लागणारं साहित्य पाहिलं. कृती करायची, काय करायचंय? पॅन गरम करून ठेवायचं, त्याच्यात तेल गरम करून. चोंगे तळावे लागतात का? हो तळायचं. मालपोह्यासारखे? किती लागणार आहे तेल? अजून थोडं तेल तापेपर्यंत आपण इकडची कृती करूया. मैदा किती लागणार आहे सांगा. घाला सगळं, पुरे घाला अजून तूप घाला चमचा. साजूक तूप. साजूक थोडंसं चवीला मीठ बस. हे पाणी घालून मळायचंय घट्ट. हे हाताने मळल्यानंतर छान होत. हो, हे घट्ट मळून घ्यायचं आणि 10 हा मिनिटं. गोड पदार्थ आहे का? हो गोड पदार्थ आहे. तुमच्या आवडी काय, हॉबीज? मला खेळाची आवड जास्त आहे. खेळ कोणते खेळ? मला क्रिकेट आवडतं. बघायला नाही, खेळायला? खेळायला तुम्ही खेळता हो क्रिकेट? खेळते. क्या बात है. सोशल क्लबला होते किर्लोस्करवाडीमध्ये. हा, महिलांचे खेळ व्हायचे हा. तेव्हा 3 वेळा मला Man of the पारितोषिक match. मिळाले. अरे किती भारी. बॅटिंग मध्ये आणि बॉलिंग मध्ये दोन्ही पण. ऑलराऊंडर आहेत म्हणजे तुम्ही. पण मला आवडलं काय माहिती का, तुम्ही तुमची आवड ही जपली आहे. नाहीतर घराघरातल्या ताया माया, अक्का मावश्या आया, आम्ही आता कुठं खेळायचं असं नसतं. खेळावं लागतं. हो की नाही? हो, खेळलं पाहिजे. हा. आता आमचे दिवस गेले असं काही नाही. दिवस आणावं लागतात परत. बरोबर. बरोबर की नाही सुकेश्री मॅडम? आता हे मळून 10 मिनिटं ठेवायचे. चला 10 मिनिटं झालेले आहेत. काय करायचं आता? आता हे पोळपाटावर लाटायचं. घ्या लाटून. असे गोळे करायचे आणि ह्याला तूप लावायचं पोळपाटला. ह्याला पोळपाटच फिरवायचं, उचलायचं नाही त्याचं. ते कशामुळे? ते डिझाईन उठत नाही, आकार एकसारखा. आकार एकसारखा होत. छान. हे डिझाईन असं दिसतं. वा वा वा, सुरेख. घ्या तळून. वेलदोडा पोट टाका थोडं बस. पुरे का? सुकं खोबरं टाका आणि ड्रायफ्रुट्स मस्त. आणि केशर. क्या बात है. भारी झाला ना पदार्थ. वा, खवय्यांनो, ही अशी जुनी पारंपरिक चव मिस करू नका. जर आता ह्यांनी आपल्याला हा पदार्थ सांगितला नसता तर मला नक्की कळला नसता. आणि अशा घराघरात चवी आहेत ज्या तुम्ही सांगितल्या नाहीत तर आमच्यापर्यंत येणार नाहीत. त्यामुळे त्या सांगा, या कार्यक्रमात या.